पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या सभा होऊ घातली, मात्र या सभेवर आता पावसाचं सावट आहे। एसपी महाविद्यालयाच्या मैदानावरती सभास्थानी पावसामुळे प्रचंड चिखल झालाय। भराव टाकून सभास्थान कोरडं करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। उद्याही पाऊस राहिला तर गर्दी जमवण्याचं आव्हान असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पुण्यामध्ये मेट्रोच्या पुढच्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे। स्वतः मोदी या ठिकाणी प्रवास करणार आहेत मेट्रोने आणि त्यानंतर एसपी महाविद्यालयाच्या मैदानात त्यांची सभा होणार आहे। मात्र पावसामुळे या ठिकाणी चिखल झालेला आहे। नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर आहेत। पुण्यातल्या या एसपी महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे। पाऊस झाले 2 दिवस मोठा पडतोय आणि उद्याही पावसाचा अंदाज आहे। आत्ताचं जर आपण चित्र पाहिलं तर संपूर्ण या सभेच्या ठिकाणी असा चिखल या संपूर्ण जिथे जिथे आपल्याला हा सगळ्याचा समोरचा सगळ्या सभेचा परिसर बघायला मिळतो, सभेचं ठिकाण पाहायला मिळतं आहे, तिथे अशीच काहीशी सगळी परिस्थिती पाहायला मिळते आहे। जिथे खरं म्हणजे ज्या परिसरात ही सभा होती आहे हा एसपी कॉलेजचा हा सगळा परिसर आहे, मोठं मैदान आहे, पण पावसाचं सावट आणि खरं म्हणजे मोठं आव्हान असणार आहे या सभेच्या ठिकाणी की हा सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला पाहिजे। खरं म्हणजे पावसाचा हा सगळा अंदाज वर्तवल्यानंतर लोक किती संख्येनं बाहेर पडतात हे एक प्रश्नच आहे। प्रशासनाकडून अद्यापही जे काम आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर स्टेजच्या उजव्या बाजूला पाठीमागच्या बाजूचं हे सगळं चित्र पाहिलं तर जो भराव टाकण्याचं काम आहे ते अजूनही सुरूच आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ही सगळी लगबग आपल्याला पाहायला मिळते। मात्र हवामान खात्यानं जो अंदाज वर्तवला आहे मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली आहे। त्यानंतर सभेच्या ठिकाणचा चिखल जो आहे तो एकीकडे आव्हान असताना दुसरीकडे जी VIP मुवमेंटची सगळी बाजू आहे त्या ठिकाणचं काम मोठ्या लगबगीनं प्रशासनाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळते। उद्यापर्यंत हे काम लवकरात लवकर वेळेच्या आत पूर्ण करणं खरं म्हणजे आव्हानात्मक असणार आहे। पाहावं लागेल उद्या काय नेमकं चित्र असेल, उद्याची काय नेमकी परिस्थिती असेल। सध्या तरी या संपूर्ण सभेच्या ठिकाणी कशा पद्धतीने पाऊस पडतोय, चिखल कसा सगळ्या या मैदानामध्ये झालेला आहे ते आपल्याला अनुभवायला मिळतं आहे। रिजनल निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकवर, पुढारी न्यूज, पुणे। त्यामुळे आता ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासन कसं काम करतं हे पाहावं लागेल। दरम्यान पुण्यात मोदींच्या सभास्थळाची अजित पवारांनी स्वतः पाहणी केली आहे। पुण्यात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे या सभेवर पावसाचं सावट आहे। या ठिकाणी चिखलही झालेला आहे एसपी महाविद्यालयाच्या मैदानावरती, त्यामुळे स्वतः अजित पवार यांनी ही पाहणी केली।